नमस्कार, मी मेघन आयरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा। आज मी आले ऐरोलीमध्ये। जिला भेटणार आहे ना ती आहे खूप बडबडी आणि थोडीशी धडपडी। कधी कधी ती इतरांना मदत करायला जाते आणि नकळत ते काम वाढवून ठेवते। नाव आहे तिचं आराध्या। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, तुझं नाव काय आहे? आराध्या मदन मुकादम। हो ना, आणि आराध्या तू किती गोड आहेस अगं, आणि तुला तुझे फ्रेंड्स खूप आवडतात ना? हाँ, कोण कोण फ्रेंड्स आहेत तुझे? मयुरेश, शुभम, आराध्य, भाविनी, स्वरूप। हा 5 फ्रेंड्स आहेत। हाँ, वाव, आणि त्याचं नाव शुभम आहे का शुगम आहे? शुगम। शुगम नाव आहे, पण मला असा संशय आहे की बहुतेक तो शुभम असावा। असो, तर शुगम आणि तू मारामारी करतोय? नाही, मग कोणावर मारामारी करतेस तू? तनिष। हो, हाँ, तू तिला मारतेस? मी नाही मारत, मग नॅडो मिस त्याला मारते तनिषला। हो, आणि मग तू काय करतेस मग? मी मिसला नॅडो मिसला नाव सांगते, मग नॅडो मिस तनिषला मारते। पण तू काय नाव सांगतेस? सांगते तनिषने मला मारतोय। अच्छा, असं सांगतेस तू? हाँ, आणि तुला एकदा डॉगी चावलं होतं का ग? हाँ, कसं काय? पण मी भाभिनीच्या घरून आली, मग तो रस्त्यामधून आला, मग त्यांनी मला, मी काही नाही केलं, चावला। ही काय नाही केलं तरी चावला? हाँ, मग तू काय केलंस? परत तू चावलीस त्याला? डॉगीला कोण चावतं का? काय बी बोलते ताई, मी नाही चावली। मग मी घरी गेली तरी माझा हात सोडला, तेव्हा तो गेला पडत पडत माझ्या ट्युशन जवळ, मग मी गेली घरी। तो असा पडत पडत गेला परत? ना, धावत धावत गेला। अच्छा, धावत धावत गेला, स्मार्ट। पण मग तुला खूप दुखलं का मग? हा, मग ह्याच्यामधून खून आला। खून आला त्याच्यामधनं? बघू, दाखव। इंजेक्शन घालला, मग बरं झालं। तिला इंजेक्शन दिलं आणि मग ती बरी झाली? मी। अच्छा, तू। ओके, सॉरी। आणि दाखव मला। आय गो, हे इथे झालंय ते? हा, इथं बी झाले। आता मी तुला बरं करते। हा, अब्राकडाब्रा, गिली गिली शू। बरं वाटलं ना? हो की नाही? मस्त जादू आहे की नाही? येस। आणि मला सांग, ही 2 बैल आहे ते गावावरनं पळत पळत इकडे आले, पडत पडत आले? नाही, धावत धावत आले, मग गणपतीला घेऊन आले। गणपतीला घेऊन आले? हा, आणि गणपती कुठे आहे मग? गणपती गेला पाणीमध्ये त्यांचे मम्मी पप्पाकडे। हो, आणि मग तो पाणीमध्ये काय करतो जाऊन? तो मम्मी पप्पांचा ऐकतो। आणि तू ऐकतेस? हा, खरं सांग। खरं। आणि तुला पप्पांनी मेकअप सेट आणलेला ना? हा, तू कुठे? माझ्या पप्पांनी मेकअप बॉक्स लपवलाय, मी धुनते। आणि मला सांग, मयुरेश कोण आहे? आमचा निमा काकीच्या इथं, बाजूच्या इथं। नीमा काकीच्या इथं, बाजूच्या तिथं राहतो तो? नाही, निमा काकीच्या दिवारी आहे ना, ती त्याच्या बाजूला। त्या दिवारीच्या बाजूला राहतो, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये एक दिवार आहे? हा, त्यांच्या इथंच। हा, म्हणजे मग मी तिथून येते, जवळ त्याचं घरच आहे। पण मग तू मयुरेश बरोबर मस्ती करते? नाही, मग छान खेळते, हा. तो माझ्यासोबत खेळत नाही। काय खेळता तुम्ही? मग फक्त मी आराध्या सोबत खेळते। हो ना, त्याच्यासोबत नाही खेळत ना? हा, तो मी कधी बी त्याला खेळायला बोलते, जा निघ, मी नाही खेळत। असं बोलला तो? हा, का बोलला तो असं? आता गावाला गेला तो, मग आला, मग माझ्यासोबत खेळणार आहे। अच्छा, मग आता जेव्हा जातो तेव्हा तो भाव देत नाही तुला? तो गावाला गेल्यावर सरांचं नाव विसरून जाईल, आणि मग आल्यावर त्याला विसर पडतो? हा, मग सांगायला लागतं त्या मयुरेशला। काय सांगायला लागतं त्याला? आमचं नाव। ही असं काय तो विसरून जातो? हा, मी बी गावाला गेलेली, मग तेव्हा बी मी त्यांचं, आमच्या ऐरोलीच्या गाव, त्यांचं नाव संपलं। नाव संपलं? मग नाव विसरली मी। हो, हा, म्हणून बरं गावाला जाणार,
मग परत नाव विसरून जाईल. पण तुझं नाव किती छान आहे, आराध्या. मस्त आहे ना, तुला आवडलं? हा, पिऊ बी बोलू शकतात. पिऊ? हा, किती छान आहे तुझं नाव. पिऊ कोण म्हणतं तुला? कोण हाक मारतं पिऊ नावाने? मम्मी आणि पप्पा. ते तुला पिऊ म्हणतात हा. आणि ते ओरडतात तुला? नाही 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 नाही, ते छान आहे माझे मम्मी पप्पा. ओ ग, तू पण खूप छान आहेस म्हणून ते तुला ओरडत नाहीत. मला सांग, आपल्या झेंड्याचा रंग काय असतो? ऑरेंज, ग्रीन, रेड आणि डार्क ग्रीन आणि कोणतं येल्लो. झेंडा, झेंडा, भारत देशाचा झेंडा, फ्लॅग. फ्लॅग असा असतो. कलर कुठले असतात त्याच्यात? त्याच्यामध्ये ऑरेंज आणि ब्ल्यू आणि कोणते रेड नाही, ऑरेंज ऑरेंज. हा, थँक गॉड. आणि ऑरेंज आहे आणि डार्क ग्रीन हा, आणि मधला मधला कुठला असतो? एकच कलर राहिलाय. ऑरेंज बरोबर सांगितलास, ग्रीन बरोबर सांगितलास, अशोक चक्राचा ब्लू पण सांगितलास, पण त्याच्या मध्ये अजून एक कलर असतो, तो राहिलाय. आणि येल्लो. नमस्कार. नमस्कार. अहो, कसली गोड आहे ही, किती छान गप्पा मारते. घरी सुद्धा असंच असतं का? हो, खूप मस्ती धमाल तिची चालू असते. एकटी असल्यामुळे तिला तोच फायदा भेटलाय की मस्ती आपली मनापाशी जसं पाहिजे तसं करू शकते ती. तिने मला ब्रेक मध्ये सांगितलं माझी आई माझ्या शाळेत आहे म्हणून. माझी आई माझ्या शाळेत आहे. तुम्ही कम्प्युटर टीचर आहात बरोबर? हो. तर तुम्ही तर शाळेमुळे बाहेर असता, मग हिच्याकडे कोण लक्ष देतं, कोण सांभाळतं? आता सध्या ती बेबी सिटिंगला असते, पण त्याच्या आधी म्हणजे जेव्हा ती खूपच लहान होती, वर्षभराचं पण नव्हतं झाली ती, पप्पा तिचे सांभाळायचे तिला. त्यांनी त्यांचं काम सांभाळून तिला सांभाळलेलं आहे. येस, बाबांची तर लाडकीच असते मुलगी. कधी मुली म्हणजे खूप प्रेम असतं मुलीवर, कारण घरी आल्यानंतर जी मिठी मारते ते सगळं थकवा निघून जातो त्या मुलीमध्ये. आणि माझं असं प्रॉब्लेम होतं की हिचा जॉब असल्या कारणाचा फिक्स जॉब होता आणि माझा काही जॉब नव्हता. मी थोडंसं जे मिळेल ते काम किंवा आर्टिस्ट असल्या कारणाने जे शूटिंग असेल तसे करायचो. आणि हिला थोडीशी साथ, शिक्षण चांगलं आहे, जॉब चांगला आहे म्हणून त्यातून म्हणजे सोडू नकोस म्हटलं, थोडंसं ॲडजस्टमेंट मी करेन म्हटलं त्या टायमात. मग असं लहानपणापासून सगळं जवळजवळ मीच, थोडंसं ही मध्ये मध्ये सुट्टी घेऊन यायची. हिला मग अंघोळीपासून मीच घालायचो. आणि त्या मॉलिश वगैरे मी एकदाच बघितलेली, एक आया आली होती, तिला आम्ही सांगितलं होतं, ती खूप जास्त पैसे बोलायला लागली. म्हटलं जास्त पैसे होतात, पण तिचं बघितल्यानंतर मग सलग वर्षभराची मीच मॉलिश केली. किती छान. मी एवढ्या सगळ्या मुलांना भेटते, पण हे कदाचित पहिले बाबा आहेत ज्यांनी स्वतःच मालिश केलंय आणि स्वतःच आंघोळ घातली आहे. तर तिचं बालपण तुम्हाला खूप छान अनुभवायला मिळालं असेल. खूप, कारण एक म्हणजे त्यावेळी मी पुरुष असून सुद्धा स्त्री झाली होती. कारण तिच्या जवळ झोपणं, तिला फिरवणं, तिला कधी दूध लागलं तर मग थोडंसं पाणी उकळून ते थंड करून तिला पाजणं, छोट्या छोट्या गोष्टी. कारण तेव्हा माहिती नसतं की तिला काय द्यायचं आहे. दूध काय, ती शाळेतून थोडासा वेळ मिळायचा त्यावेळेस यायची, मग मी ते थोडंसं पाणी पाजणं, कधी कधी असं ते फळ आणलं तर त्याचा थोडासा रस्सा काढून तिला पाजणं. 2-4 महिन्याचे असताना ते मला जरा रिस्की वाटायचं की अरे, कारण 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध असावं असतं. त्या गोष्टी कधी कधी थोडंसं मी करायचं. पण तिचं पहिली जी उठून बसली होती, तिचं मी काही फोटो कॅप्चर केल्यात. ती उठून बसल्यानंतर पहिले जे काही वाक्य होलं ते काहीच कॅप्चर केल्यात. तिचं म्हणजे जेव्हा घरी आलं तिचं काही फोटोज काढल्यात. म्हणजे ते पहिले क्षण जे आई बघायची ते मी एक ॲज अ बाबा म्हणून बघितलं. ते जेव्हा एका बाबाला मिस केले त्यांनी व्हिडिओ दाखवले मला ऍक्च्युली त्या बाबतीत की ते केलेले त्यांनी, पण समोर बघणं आणि व्हिडिओमध्ये बघणं खूप फरक आहे. पण मला तेच वाटतं की आपण जे करतोय काम ते आपल्या मुलांसाठीच करतोय. सो एक ती द्विधा मनस्थिती असते की अरे मला मुलीला वेळ द्यायला मिळत नाहीये, पण जे काही मी करते ते तिच्या भविष्यासाठीच करतेय. तू बाबांना टीव्हीवर बघितलंयस का? कसं वाटतं तुला? हो ना. आणि तू गेलीस त्यांच्याबरोबर रिहर्सलला वगैरे, शूटिंगला गेलीस का? त्यांना म्हणजे पप्पाला खूप लांब जायला लागतं. अच्छा, मग तू शूटिंगला गेली होतीस, बघितलंस तू त्यांना टीव्हीवर? टीव्हीवर बघितलं. म्हणजे मी कधी आमच्या गावाला बी येतं. अच्छा, म्हणजे सगळीकडे टीव्ही, सगळीकडे दिसतं. ही आली होती तुमच्या कधी नाटकाच्या रिहर्सल? हा, एक कोर्ट मार्शल म्हणून नाटक केलं होतं आणि हिच्याजवळ ठेवण्यापेक्षा मी तिला माझ्याबरोबर घेऊन जायचो. तर तिथं काही डिस्टर्ब व्हायचं ना, पण ते आवर्जून बघितलं जायचं तिचं की अरे हे काय करतात. तर मी तिला बोललं पप्पा हे काय चाललंय. म्हटलं पोयम चालू आहे आमची. ते नाटक तिला कळलं. नाटक म्हणजे काय, तर पोयम. अच्छा, पोयम करतो. मग काही ते नाटकातले काही डायलॉग होते की तिथे बोलायचं अरे मैं तुझे सेलेक्ट करू क्या, तुझे सेलेक्ट करने की क्या जरूरत है. ही येऊन इथे बोलायची ती.
म्हटलं हे तुला कसं पाठ नाही, मी बघायचो तुम्ही ते करायचे. तर मग ते तिचा व्हिडिओ दाखवून तिकडे दाखवायचं. अरे म्हटलं तुझे डायलॉग तुला पाठ नव्हते, म्हटलं माझ्या मुलीने पाठ केलं. एक पाठी आहे म्हणजे ती हो हो, अगदीच. एकदम मंदिरात बसायचे एका ठिकाणी आणि हे पाठ करायचे सगळे. तिला आजही नाटक म्हणजे पोयम, रिहर्सल जातं म्हणजे पोयम करायला करायला जातो. मी असं ऐकलंय की आराध्या फार अतरंगी आणि फार गमतीशीर किस्से आहेत तिचे. भरपूर काय आहे आहेत. म्हणजे माझ्या ओव्हरऑल लक्षात आलंय की ही धमाक आहे. हो. धमाका म्हणजे काल पिक्चरला गेलो होतो आम्ही आणि पिक्चर सुरू होण्याआधी आपण मोबाईल चेक करतो की कोणाचे SMS आलेत. तर ही मला हरच म्हणते, पप्पा आपण पैसे दिलेत, हे ठेव खाली, पिक्चर बघ. तर हे खूप म्हणजे हे वाटतं आणि प्राऊड फील खूप होतं मला. कारण माझी आई मला फोन करायची नेहमी, की आज नाही, आज तिला वर्ष झालं, की जेवलास का तू. तर ही फोन करते मला. सो स्वीट. की खूप मला असं वाटतं अरे मला कोणतरी विचारणार आहे, माझी मुलगी. ही एरियामध्ये सॉलिड फेमस असेल ना. हो, खूपच फेमस आहे. ॲक्च्युली तिचा किस्सा सांगायचा झाला तर असा की बेबी सिटिंगला ठेवायच्या अगोदर आमच्या इथे बाजूला आहेत निमा काकी म्हणून आहेत, तिच्या निमा काकी ॲक्च्युली. हो, तिने मगाशी सांगितलं दिवारच्या बाजूला निमा काकी. हां, तर त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे राहू दे म्हणून, काय तू तिथे बेबी सिटिंगला ठेवते तिला, अजून लहान आहे वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे तुमच्याकडे ठेवा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. तर त्या बोलल्या ठीक आहे मी एक दिवस सांभाळते, मग मी कंटिन्यू करते की नाही तुला सांगेन. तर म्हणलं ठीक आहे. आणि त्यांनी एक दिवसच तिला सांभाळलं. म्हणजे मी जशी येते तशी त्यांनी मला वापस आणून दिली की बाबा तुझी पोरगी तूच सांभाळ, मला जमणार नाही म्हणून. मी म्हटलं काय झालं एवढं. म्हणजे 2 मिनिटं तिला मी म्हणजे घरात आणते तोपर्यंत ती बाहेर. त्या अक्षरशः 5 दिवस आजारी पडल्या होत्या. कसली डेंजर डॉल आहे. हो खरंच. आणि ऍक्च्युली तिला नाव पण तसंच ठेवलंय, डेंजर डॉनच त्याला ऑलमोस्ट सगळे म्हणतात. डेंजर नाही. नाही हो, डेंजर नाहीयेस तू. काय म्हणतात तुला सगळेजण, काय हाकातात. पप्पाला डेंजर, मला पिऊ. ओके. बाबा तुमचा काय अनुभव आहे. माझा अनुभव असा, टी व्ही बघत होतो आणि मी कॉटच्या खाली बसलो होते आणि या झोपल्या होत्या, थोड्याशाच पडल्या होत्या अशा. आणि ही आली आणि मम्मीला उठवा लागली, मम्मी उठ. हे हसत होती मला, पण हिने का तेवढं रिस्पॉन्स केला नाही. तर मम्मी का उठत नाही. तर मी असं बघितलं, तर म्हटलं तू उठव ना उठते. तर मी आपल्या मोबाईलमध्ये रमलो आणि ही बघता ही गेली आणि शेजाऱ्यांना उठून आणलं. अरे माझी मम्मी बोलत नाही, बघा चला ना. सगळेजण आले, काय झालं. म्हटलं कुठे काय. ही बोलते मम्मी उठत नाही. म्हटलं नाही मम्मी आहे व्यवस्थित. सगळे आजूबाजूने लोकांना आणले, म्हटलं चला माझी मम्मी उठत नाही, बोलत नाही, लवकर चला असं बोलून आणलं सगळ्यांना. एकदम मी पण, आम्ही हसायला लागलो, ते पण सगळं हसावे. अरे काय बोलवलं सगळ्यांना, तुला काय वाटलं. म्हणजे मम्मी उठत नाही म्हणून बोलवलं. सॉलिड आहे ना ही, खरंच धमाल आहे धमाल. कधी कधी अल्लड बोलणारी मुलं जेव्हा आपली काळजी घ्यायला लागतात तेव्हा तीच किती समजूतदार आहेत हे आपल्याला जाणवायला लागतं. नमस्कार. हिने खूप काय काय गमती जमती आम्हाला सांगितल्यात तुमच्याविषयी. तर तिच्याविषयी सुद्धा आम्हाला खूप काय काय जाणून घ्यायचंय. पण त्याआधी आपण खेळणार आहोत पोल खोल. ओके, सो आपलं पुढचं माध्यम आहे पोल खोल. यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारीन आणि त्याची तू उत्तरं द्यायची आहेस आणि ती काय गमतीशीर उत्तरं देणार आहेत ते तुम्ही बघायचं आहे. ओके, सुरुवात करूया. पहिला प्रश्न, मम्मी पप्पांना ओरडते का पप्पा मम्मीला ओरडतात. मम्मी पप्पाला ओरडतात. म्हणून याला पोलखोल बोलतात. बरं, मम्मी पप्पांची कुठली गोष्ट तुला आवडते. मला टोमॅटो आणतात ते पप्पा आणतात, ते मी ते सांगते फोनवर ते आणतात. टोमॅटो आवडतो तिला टोमॅटो आवडतो. टोमॅटोचा वेफर. अच्छा, टोमॅटोचं वेफर्स आवडतात तुला. ओके, पुढचा प्रश्न, तुला मम्मीनी कधी काही काम सांगितलं आहे का. कुठली घरातली गोष्ट करायला सांगितली आहे. नाही. नाही, शक्यतो नाही सांगत. कधी कधी हे करते पप्पा मम्मीची मदत. मम्मी कपडे धुते ते मम्मी टाकते ना ते बाटल, मी ते बाहेर घेऊन जाते उचलून. बकेट बाहेर घेऊन जाते असं सांगायचं तिला. किती मस्त मोठी मदत केली हिने, बकेट बाहेर घेऊन गेली. व्हेरी नाईस. खुश होऊन मम्मी पप्पा तुला मिठी मारतात का. पप्पा मारतात आणि निमा काकी मारते. अरे सॉलिड आहे होईल. मम्मी पप्पा तुझी खेळणी लपवून ठेवतात का. नाही. मग काय लपवून ठेवतात.
मेकअप बॉक्स. तुला तुझ्या मम्मी पप्पानी यापैकी काय केलेलं आवडेल? गाणं म्हटलेलं आवडेल, डान्स केलेला आवडेल का डायलॉग म्हटलेला आवडेल? डान्स. डान्स. तुम्ही सगळ्यांनी गाणं म्हणायचं आहे आणि मम्मी पप्पानी डान्स करायचा आहे. मला वाटलं तुझे बाबा ऍक्टर आहेत तर तू डायलॉग म्हणायला सांगशील. हो ना. ते Dance. सोपं होतं त्यांच्यासाठी. हो ना. डान्स कुठे आहे तुम्हाला? मम्मीला येतो, तुला डायलॉग बोलायचं ना. ओके, तिने आता मांडवणी केली आहे. आईनी डान्स करायचा आहे आणि बाबांनी डायलॉग म्हणायचा आहे. प्लीज. जब तक तुम्हारे पैर चलेंगे तब तक किसकी सांसें चलेगी. क्या बात है, टाया. अभी इस पे जवाब दीजिएगा. मी हाय कोली चोरीला डोलीनं मुंबईच्या किनारी, मार्टिन कोली आणलंय डोलीनं चल जाऊ बाजारी. मी हाय कोली चोरीला डोलीनं मुंबईच्या किनारी, मार्टिन कोली आणलंय डोलीनं चल जाऊ बाजारी. मस्त मस्त मस्त. तुमची ऍक्टिंग तर फर्स्ट क्लास होती आणि तुमचा डान्स आहा क्या बात आहे आई. आई नाही मम्मी. आई नाही मम्मी. आता आपण एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि आई बाबा तुम्ही दोघ जण हिला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आणि आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. आपल्याकडे काही बॉल्स आहेत आणि समोर अंड्याचे 2 क्रेट आहेत. तुम्हाला बॉल इकडनं फेकायचा आहे जो त्यामध्ये अडकला पाहिजे. जितके जास्त बॉल्स तितके जास्त पॉइंट्स, नाहीतर तुम्हाला मिळेल अंडा. यासाठी मिळतील 2 मिनिटं. आपण सुरू करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक मिनिट. पप्पांचा स्कोर आहे 9 आणि मम्मीचा स्कोर आहे 11. म्हणजे जिंकली मम्मी. मम्मीनी आराध्याला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. मला आराध्याने बरोबर सांगितलं होतं की आईच जिंकणार म्हणून. तुमच्याही घरात अशा काही गमती जमती असतील किंवा तुमच्या मुलांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमचा ईमेल ID आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा.